कणा. ओळखला का सर मला? पावसात आलं कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली. माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाताने जाईल कशी, मोकळ्या हाताने जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली, होते न होते नेले. भिंत खचली चूल विजली, होते न होते नेले. प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडी ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला. पैसा नको सर, जरा एकटेपण वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. कुसुमाग्रज. गावाकडे पूर येतो. पूर आल्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या किंवा त्या गावकऱ्यांच्या घरामध्ये सगळं पाणी घुसतं. पुरामध्ये सगळं गावात पाणी घुसतं. ह्या जो त्याच्यातला हे आहे पात्र, त्याच्या घरात ते पाणी घुसतं. पाणी घुसल्यामुळे सगळं घरातलं सगळं नष्ट होऊन जातं. भिंती पडतात, चिखलगाळ होतो, घरात काहीच राहत नाही. फक्त बायको वाचली त्याची, तो आणि त्याची बायको, म्हणजे त्याच्या दृष्टीने त्याची बायको वाचली, तेवढंच एक त्याला आसरा गेलं. त्यातनं जे वाचलं त्यात तो खुश आहे. भारतीय माणसांची, भारतीय जी आहे भारतीय मानसिक संस्कृतीची संस्कृती आहे की ती जी आपल्या गावातली नदी असते, जी नदीच्या गावी काठी जे गाव असलेलं असतं, ती नदी त्यांच्यासाठी गंगामाईसारखी असते. हो. म्हणून तो काय म्हणतो, गंगामाई पाहुणी आली. पूर आला तर गंगाचं जे पात्र आहे, नदीचं पात्र आहे, ते पात्रातनं पाणी जातं. ते काही घराकडे येत नाही किंवा घरात येत नाही. पण पूर आल्यामुळे जे पाणी आहे, पुराचं पाणी गावात घुसलं, गावातून त्याच्या घरात घुसलं. म्हणजे तो काय म्हणतोय कवी, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. पुराचं पाणी गंगा जी आहे ती पुराचं पाणी माझ्या घरात राहिलं आणि ते पाहुण्यासारखं राहिलं. गेली पाहुणी राहून. बरोबर आहे. आली न गेली. गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. आता पाहुणा आला तर पाहुण्याला आपण का मोकळ्या हाताने वाटी लावतो का? नाही, मोकळ्या हाताने गेलीच नाही बुवा. घरात जे काय होतं ते तिने सगळं बरोबर नेलं. भिंती पडल्या, सगळ्या पडल्या, पण एवढंच आहे की बाबा ते बायको माझी ठेवून गेली. महत्वाची जी गोष्ट माझ्या गरजेची तेवढी ती माझ्यासाठी ठेवून गेली बुवा, असं बरोबर आहे. बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली, होते न होते नेले. प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. डोळ्यात पाणी येतंय त्याला, म्हणजे ते परिस्थिती बघून त्याला रडू येतंय किंवा त्याचं मन असं एवढं हेलावून गेलेलं आहे की डोळ्यात पाणी येतंय. तर तो काय म्हणतोय, हे प्रसाद आहे. जी गंगामाई माझ्या घरात राहून गेली तर ती गेली. जेव्हा पाहिजे हवं होतं ते ती घेऊन गेली, फक्त बायको मला सोडून गेली आणि मला प्रसाद देऊन गेली. डोळ्यामधलं पाणी हे तिचं प्रसाद आहे वो असं. आता तो सांगतो काय, आता एवढं झालं सगळं. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. आता सगळं उद्ध्वस्तच झालं आहे पुरामुळे, काही राहिलं नाही आहे. कारभारणी तेवढी सोबतीला आहे. शेवटी संकट किती आले किती गेले, सुख किती आलं दुःख गेलं, तर जेव्हा भावाचे दोनच लोक असतात, नवरा आणि बायको. म्हणून आता कारभारणीला घेऊन आता मी लढतो आहे असं तू सांगतोय. जीवनाचा संघर्ष करतो. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. घराच्या पडलेल्या भिंती बांधतोय आणि घरात साचलं चिखलगाळ तो काढतोय असं तो सांगतोय. आता त्याला वाटलं, ज्यांच्याकडे तो गेला होता सरांकडे, सरांना वाटलं फार संकटात आहे बुवा हा, आपल्या दारात आला आहे म्हणजे हा काही मदतीची अपेक्षा घेऊन आला असेल. बरोबर आहे. आता माणसाचं कसं मानवी स्वभाव आहे, आपल्याला कोणाचं काही दुःख जाणवलं आणि आपल्याला काही त्याला मदत करायची म्हटली किंवा त्याला
पाठबळ द्यायचं म्हटलं तर दुसरं काय आपण बरोबर आहे. आपण पैसाच काढतो. आपली काही हिंमत होत नाही त्याच्यावर त्याच्या घरातलं गाळ काढायचे. आपल्याला काय आपल्या हात चिखलात घालवायचे नसतं. बरोबर आहे. तो हे घे 2 रुपये जाण तर कट्ट बरेच ना. बरोबर आहे. तो त्याची असं कहाणी सांगत बसला तर मग ज्यांच्याकडे तो गेला होता सरांकडे ते सरात खिशात हात घालतायत. तर खिशात हात घालते लक्षात आलं की काय चाललंय हा, बुवा. म्हणजे काहीतरी मदत करतो, हा. मदतीसाठी त्याने गेला आहे. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. आता समोरचा व्यक्ती खिशात हात घालतो आणि त्याला लक्षात आलं की आता आपल्या पैशात हातात पैसे थोपवणार आहे हा. ते त्याला नको आहे. समोरच्या व्यक्तीला नाही पण म्हणता येते म्हणून त्याच्या आधीच तो उठलाय की आपण निघून जावं तर. हं? खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसती लढ म्हणा. मला पैसे नको आहे बुवा, तुमच्याकडे आलो म्हणजे मला एकटेपणा वाटला म्हणून तुमच्याकडे आलो. थोडंसं एकटेपणा जाईल आणि थोडंसं काय कशासाठी आलाय तू? माझ्या पाठीवर हात ठेवा आणि लढ म्हणा फक्त. आणि मी लढतो. एक प्रोत्साहन दे हां. की जिंदगीच्या आलेल्या ज्या कठीण जी परिस्थिती आहे हं. त्याला तू संघर्ष कर. खूप छान आहे हो. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. कणा म्हणजे काय आपला हा कणा स्पाईन. म्हटलं बरोबर आहे. हा. त्याच्यावर तो जीवन आहे माणसाचा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. असं म्हणजे समोरच्या व्यक्तीला काय पाहिजे असतं का आपण काय करतो. कोणी संकटात असलं कोणावर काही बिकत असली तर बरेच लोक बघायसारखे भूमिका घेतात. बरेच लोक चांगलं झालं लईच वचवच करायचं, लई शाणा समजायचं, बरं झालं खोड मोडली. काही लोकांना वाटतं की आपण काहीतरी मदत करावी पण त्याला असं वाटतं मदत करायला गेलं तर मग आपलं स्वतःचं काही जाईल. त्यांना स्वतःचं काही घालवायचं नसतं. काढायचं नसतं. असंही असतं. बरोबर आहे. आणि काहींना मदत करायची असते पण त्याला असं वाटतं की मी मदत केली तर हागेल का, ऍक्सेप्ट करेल का तो? ऍक्सेप्ट करेल का, कारण त्याचं काही बरं, भांडण त्याचा नसतं. स्वाभिमान आहे ना. हां, स्वाभिमान आहे. आणि दुसरी गोष्ट त्याचं चांगलं नसेल आधी हा. काहीतरी खटकला नाही असेल. नाही खटकणं हा विषय नाही आहे. पण हा. एखाद्याने एखाद्याबद्दल स्थिती दाखवली हां, आणि तो आर्थिक अडचणीत असेल हां. तर त्या मित्राला वाटलं आणि त्याने आर्थिक मदत करतो असं इच्छा दाखवली त्याने. समजा हां. तुला काही अडचण असेल तर मी आहे बसलो मला सांग. बरोबर आहे तसंच आहे करतो. ना. पण त्याला त्याचे जे स्वाभिमान आहे त्याला त्याला ते हे देत नाही आहे, परमिशन देत नाही आहे. परमिशन तसं. पल पल दिल के पास तुम रहती हो जीवन की चला. येतोय चला. रहती हो हर शाम आँखों में तेरा चल लहराए